आमचे जगन्नाथ काळे सर, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक अमित मेधावी सरांनी कालपासून तुम्हाला खऱ्या अर्थाने बुद्धांशी जोडलेलं आहे आणि आपल्या आजची जी सकाळ सुरू झालेली आहे ती खूप धम्ममय वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये आपली सुरुवात झालेली आहे आणि तेच मंगलमय वातावरण आपण ह्या लेण्यांच्या माध्यमातून सुद्धा अनुभवणार आहोत. आता 9:30 वाजलेले आहे. आपण एका दिवसामध्ये 4 लेण्या फिरण्याचा प्लॅन आज केलेला आहे. तर मी एकदम डीप मध्ये सांगणार नाहीये, परंतु थोडक्यामध्ये तुम्हाला समजेल अशाच भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त मी जे काही सांगेन ते तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर जर कोणीही बोलू नका, जर शांत तुम्ही बसले तरच ते तुम्हाला समजणार आहे. आता ही लेण्याद्री लेणी आहे. लेण्याद्री लेणी, त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला आपल्या सर्वांना माहिती आहे. शिवनेरी किल्ल्यावरती काय झालंय, महाराजांचा जन्म झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे त्या किल्ल्यावरती या जुन्नरमधल्या सगळ्यात जास्त लेण्या आहेत. त्यानंतर आपण दुपारच्या सत्रामध्ये ज्या लेण्यांना भेट देणार आहोत तर ती लेणी म्हणजे मानमोडी नावाचा डोंगर आहे, त्याच्यावरती 3 ग्रुप आहेत. तर आपल्याला संध्याकाळी जेवढा टाइम मिळेल तर त्या 3 ग्रुप पैकी आपल्याला जेवढे काही ग्रुप कव्हर करता येतील तर ते आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या लेण्याद्री नंतर आपण तुळजा नावाची एक लेणी, तर त्या तुळजा लेणीला सुद्धा आता भेट देणार आहोत. थोडक्यात या लेण्यांचा इतिहास मी तुम्हाला अंबांबिका जो ग्रुप आहे, म्हणजे अंबांबिका लेणीमध्ये आपण ज्यावेळेस जाऊ तर जंगलातून जातोय, समोर खूप मोठा पठारा टाईप, म्हणजे तुम्हाला बसण्याची चांगली जागा आहे, झाडं आहेत, जंगलामध्येच ती लेणी. ही सुद्धा लेणी सुद्धा जंगलामध्येच होती, परंतु नंतरच्या काळामध्ये, आता आपल्या सर्वांना माहिती लेण्याद्री नाव का पडलेलं तो इतिहास मी तुम्हाला सांगेलच. आता इथं डेव्हलपमेंट वगैरे झालेली आहे, त्याच्यामुळं तो फील आता आपल्याला जंगलातला येत नाही, परंतु आपण अंबांबिका लेणीमध्ये तो अनुभवणार आहोत. आता लेणी म्हणजे काय याच्याकडे पहिल्यांदा वळूयात. लेणी म्हणजे सह्याद्रीत कोरलेलं लावण्य. लेणी हा शब्द मराठी आहे कोणता आहे, उत्तर द्या. लेणं नाव ऐकलंय, लावण्य नाव ऐकलंय, सौभाग्याचं लेणं नाव ऐकलेलं आहे ना. लेणं हा शब्द ह्या लेणीच्या एका शिलालेखामध्ये आलेला आहे, म्हणजे हे लेणं दान दिलेलं आहे. मग लेणं कोणता शब्द आहे, आपला प्राकृत शब्द आहे, मराठी सुद्धा लेणी. गुहा आणि लेणी या 2 प्रकार आहेत. बाकीचे जे अभ्यासक आहेत, सो काळ जे अभ्यासक या 100 वर्षामध्ये या भारतामध्ये निर्माण झालेले आहेत, यांनी लेण्यांना मुद्दाम गुहा हा शब्द वापरलेला आहे. आता गुहा कशा आहेत, तर गुहा म्हणजे नैसर्गिकरित्या जे डोंगरामध्ये तयार झालेले आहे त्याला गुहा बोलतात. मग ऊन वारा पावसाने इरोजन होऊन डोंगरामध्ये एक कपार तयार झाली, त्याला एक प्रकारे आपण गुहा बोलू. आदिमानव ज्या गुहेमध्ये राहायचे, आदिमानव लेण्यांमध्ये राहत नव्हते, आदिमानव कुठे राहायचे, गुहेमध्ये राहायचे. ह्या लेण्या माणसाने त्याच्या स्वतःच्या हाताने घडवलेल्या आहेत. छन्नी हातोड्यांच्या साह्याने तुम्हाला सगळीकडे जर पाहिलं तर तुम्हाला छन्नीच्या घाव दिसतील. हे प्रत्येक माणसाने, आपल्यासारख्याच माणसाने, हाडामासाच्या माणसाने हे सगळं सह्याद्रीत लावण्य कोरलेलं आहे. कोणीही एका रात्रीमध्ये येऊन हे कोरलेलं नाही. पूर्वी ज्या दंतकथा चालत असायच्या की इकडून इकडून हे लोक आले आणि त्यांनी एका रात्रीमध्ये लेणी कोरलं, हे सगळं खोटं आहे, हे लक्षात घ्या. आता लेणी का कोरली, तर लेणी कोरण्याचं कारण म्हणजे वर्षावास. एकमेव कारण कोणतं होतं तर वर्षावास. बुद्धांचा काळ सर्वांना माहिती आहे, 2500 वर्षांपूर्वीचा काळ आहे. 2500 वर्षांच्या त्या काळामध्ये, बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांनी जवळजवळ त्यांच्या जीवनात आयुष्यातील 45 वर्ष वर्षावास केलेले आहेत.
आता ह्या 45 वर्षावास त्यांनी कुठे कुठे केली आहेत, तर गुहेमध्ये केलेले आहेत, जे विहार आहेत गावामध्ये नगरामध्ये तिथे गेलेले आहेत. तर ह्या बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांनी भिक्खूंना काय सांगितले, चरित भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर तुम्ही धम्माचा प्रचार करण्यासाठी एका गावावरून दुसऱ्या गावावर सतत चालत राहा, कधीही तुम्ही एका ठिकाणी राहू नका. कोणतेही भिक्खू एका ठिकाणी 3 दिवसांपेक्षा जास्त पूर्वी राहत नसत. परंतु ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये नदी नाल्यांना ज्यावेळेस पूर यायचे, ओढ्यांना पूर यायचे, तर त्यावेळेस त्यांना ते ओलांडण्याला थोडा त्रास व्हायचा. त्याचप्रमाणे साप असतील, विंचू असतील, आपल्याला आजही पाहिलं तर पावसाळ्याच्या काळामध्ये आपल्याला कोणताही प्रवास करताना अडीअडचणी त्रास होतच असतो. तर तसं त्या काळामध्ये पण होतं. मग त्यावेळेस बुद्धांकडे त्यांनी भिक्खूंनी परवानगी दिलेली की आम्हाला एका ठिकाणी राहण्याची परवानगी द्या. मग बुद्धांनी त्यावेळेस सांगितलेलं की तुम्ही अशा अशा डोंगरांच्या गुहांमध्ये वगैरे कपाऱ्यांमध्ये राहू शकता किंवा विहारांमध्ये राहू शकता. पण ती विहार किंवा या ज्या गुहा आहेत या कुठे असल्या पाहिजे, तर ते बुद्धांचं वाक्य आहे, न अति दूर न अति संतिके. म्हणजे एखाद्या नगरापासून, गावापासून, शहरापासून जास्त दूर पण नाही पाहिजे आणि जास्त जवळ पण नाही पाहिजे. मग तुम्ही जुन्नर जर व्यवस्थित जर पाहिलं, जर महाराजांचा शिवनेरी किल्ला, त्याचप्रमाणे आता तुम्ही महाराजांचा जो पुतळा पाहिला असेल, तर ते एक प्रकारे आपण सेंटर जर पाहिलं जुन्नर शहराचं, इथून आपल्याला पूर्ण जुन्नर शहर दिसतं. जुन्नर शहर बरोबर मधोमध आहे आणि जुन्नर शहराच्या 4ही बाजूंनी या लेण्या आहेत. त्या जास्त दूर पण नाहीत, जास्त जवळ पण नाहीत. 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती या सर्वच्या सर्व लेण्या त्यांनी त्यावेळेस कोरलेल्या आहेत. तुम्ही कुठे जा, जवळपास तुम्हाला एक तरी गाव दिसतच. मग कळलं का बांधली, कशासाठी, वर्षावासाच्या काळामध्ये. मग ह्या 4 महिन्याच्या काळामध्ये भिक्खू संघ या ठिकाणी राहत असेल. नंतर जे कोणी भिक्खू येत असतील ते काही दिवस इथं राहत असतील, परत पुढे जात असतील. आता बुद्धांच्या काळामध्ये कशी लेणी होती आपल्या सर्वांना जर माहिती असेल, बिहारमध्ये बरेच जण गेलेले आहेत, तर बुद्धांचे वर्षवास कुठे कुठे झाले आपल्याला माहिती आहे. परंतु बुद्धांच्या काळामध्ये 200 वर्षानंतर जे सम्राट अशोक आले, सम्राट अशोकांनी सगळ्यात पहिली भारतातील लेणी कोरली, ती म्हणजे बराबर या ठिकाणी. ती आजीवक म्हणून एक पंथ आहे, तर त्यांच्यासाठी ती दान दिलेली आहे. तर आजीवक पंथासाठी ती सगळ्यात भारतात पहिली कोरलेली लेणी झाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये लेण्या कोरण्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लेणीचा सुवर्ण काळ जर बोललो तर तो सातवाहन काळ. या सातवाहन काळामध्ये सातवाहन राजे नाव ऐकलेलं आहे, माईक घेतलं तर अजून घुमेल, ऐकायला समजतं ना. ऐका ना, ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनी इथं जागा आहे. या जुन्नर शहर ही सातवाहन नावाचा एक राजा आहे. सातवाहनांची आर्थिक राजधानी जुन्नर होती. शांत बसा तर ऐकायला. सातवाहनांची आर्थिक राजधानी जुन्नर आहे. म्हणजे आपली भारताची जशी आजच्या काळामध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी, तशी त्या काळामध्ये सातवाहनांची आर्थिक राजधानी कोणती होती, हे जुन्नर शहर होतं. जुन्नर शहराचा थोडक्यात नावाचा इतिहास असा आहे, उमेहनकटे म्हणून एक नाव आहे जुन्नरला. त्याच्यानंतर ओमनगार आहे, ओमन नगर म्हणायचे जुन्नरला. त्यानंतर जीर्णनगर म्हणायचे, जुनेहर म्हणायचे आणि आजचं जुन्नर. आता ह्या नावामध्ये काय, ओमन नगर, टॉलेमी नावाचा एक बाहेरचा व्यक्ती या देशामध्ये आलेला आहे, फॉरेनर आहे, ग्रीक आहेत. ग्रीक लोक खूप सारे ह्या जुन्नरमध्ये येऊन राहिले, त्यांची वसाहत या जुन्नरमध्ये होते. तर त्या प्रत्येकाने जी जी नावं त्यांनी ऐकली ती नावं त्यांनी दिलेली आहेत. आता हे उमेहनकटे मी जे नाव सांगितलं तुम्हाला, तर उद्या सकाळी आपण शिवनेरी किल्ल्याच्या शिवाई देवीच्या बाजूच्या एका लेणीला भेट देणार आहोत. ते सर्वच्या शिवनेरीला सगळ्यात जास्त लेण्या दान देणारे लोक कोणते होते, तर ते ग्रीक लोक आहेत. तर त्यांनी एक शिलालेख त्या ठिकाणी कोरलेला आहे, तर तो उद्या मी तो शिलालेख वाचून दाखवेलच. पण त्यासाठी उमेहनकटे हे नाव महत्वाचं जुन्नरचं का असावं, कारण की कार्ला लेणी नाव ऐकले तुम्ही, कार्ला लेणीला भेट दिली असेल. कार्ला लेणी हे जे पिलर दिसतात, हे जे खांब दिसत आहेत, तर या खांबावरती कार्ला लेणीवरती शिलालेख कोरलेले आहेत की हा खांब कोणी दान दिलेला आहे, तो खांब कोणी दान दिलेला आहे. तर तसाच एक शिलालेख त्या कार्ला लेणीमध्ये आहे, उमेहनकटे चीटस गतानं. म्हणजे काय, गतानं हा ग्रीक देश आहे, चीटस त्या व्यक्तीचं एक नाव आहे. या शिवनेरी लेणीवरती त्याने काय दान दिलंय, तर एक भोजन मंडप दान दिलेला आहे. साधी खोली आहे, त्याच्यात तो शिलालेख आहे. पण तोच कार्ला लेणीमध्ये गेल्यानंतर तो व्यक्ती, तो व्यापारी असेल किंवा धम्म उपासक असेल, त्याने कशाचं दान दिलंय, तर थबो म्हणजे स्तंभ, स्तंभाचं दान दिलंय. तो या कार्ला लेणीमध्ये वेगवेगळी जी गावं आहेत किंवा शहरं त्या काळामध्ये होती, तर त्या शहरांची, गावांची नावं स्टार्टिंगला आलेली आहेत. ते एकमेव उदाहरण आपल्याला त्या कार्ला लेणीमध्ये सगळ्यात जास्त मिळतं. मग त्याच्यावरून अभ्यासकांचं काही मत असं आहे की या जुन्नरचं नाव कोणतं असावं, उमेहनकटे.
आणि या उमेहनकटे नाव का असावं, कारण की हा चीटस जो व्यक्ती आहे तो ग्रीक देशातील इथे राहिला होता. इथं सुद्धा त्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये येतोय आणि त्या कारलामध्ये पण येतोय, पण त्याच्यावर परफेक्ट कोणी सांगू शकत नाही, परंतु हा आपला एक शिलालेखांनुसार अंदाज आपण लावतोय. आता पुन्हा एकदा आपण ह्या लेण्याद्रीकडे येऊयात. फक्त लेण्याद्रीचा इतिहास सांगतो, बाकी इतिहास सांगणार नाही, कारण की त्याच्यामध्ये टाइम जाईल. तो सगळं मी मानमोडीकडे सांगेल. सगळ्यात जास्त भारतातल्या 350 लेण्या आहेत, त्यापैकी तुळजा लेणी एक आपण याच्यानंतर भेट देणार आहोत. ती महाराष्ट्रातील आद्य लेण्यांपैकी एक आहे. जसे पितळखोरा, तुळजा आणि भाजी या 3 लेण्या महाराष्ट्रात आद्य कोरण्यात आलेल्या लेण्यांपैकी एक आहे. ही जी लेण्याद्री लेणी आहे, लेणी प्लस आदरी, आद्री म्हणजे पर्वत आहे, लेणी आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लेण्याद्री झालं ते बरोबर. लेण्याद्री तसं पाहिलं तर आत्ता जे प्रसिद्ध आहे तर कशासाठी आहे, अष्टविनायकातील गणपती जे आहेत तर त्यापैकी विघ्नहर हे या ठिकाणी म्हणजे त्या विहारामध्ये जाऊ त्यावेळेस मी तिथं ते तुम्हाला डिटेल सांगले, तर त्यासाठी प्रसिद्ध आहे. याच्यात चूक कोणाचीही नाही, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण बौद्ध कधी झालो, 1956 ला झालो. 1956 पूर्वी कोण होतो, बरोबर. आता तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं, आपण जर बाबासाहेबांनी जर आपल्याला धम्म दिला नसता, बुद्धांची ओळख करून दिली नसते, तर आपण इथे येऊन काय केलं असतं, दुसरं काय केलं असतं का, आपल्या मनावरती आपल्या मेंदूवरती कोणता पगडा असता. मग ते तर सोडून द्या, आपल्यातले जे बुद्धिस्ट लोक आहेत ते तरी बुद्धांना मानतात का, बुद्धांबद्दल काय माहिती आहे का, नाही माहिती. म्हणजे मी तर सांगेल 10% लोक जर सोडले तर 90% आपला जो समाज आहे तो पूर्वीच्या चालीरीतीनुसारच आता पण चालत आलेला आहे. मग आपण आपला जो वारसा आहे, आता समजलाय हा भारतीयांचा वारसा आहे, हा फक्त आपलाच वारसा नाही, हा पूर्ण भारतीयांचा वारसा आहे. हा समजून सांगताना आपण कसं सांगितलं पाहिजे, तो द्वेषाने सांगितला पाहिजे का भारतीयत्वाच्या याने सांगितला पाहिजे, तर तो भारतीयत्वाच्या याने सांगितलेला पाहिजे. त्याला उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे मी सांगते म्हणून नाही, या लेणी कोरण्यासाठी इथल्या सामान्यातील सामान्य लोकांनी दान दिलेलं आहे. म्हणजे फक्त राजानेच दान नाही दिलं, इथं सोनाराने दान दिलेलं आहे, इथं कुंभार समाजाने दान दिले, लोहाराने दान दिले, सगळ्या समाजातील व्यक्तींनी या लेणी कोरण्यासाठी दान दिल्याचे उल्लेख आजही आपल्याला या शिलालेखामध्ये वाचायला मिळतात. आणि जर आपण तर बाहेरून आलेलो नाही ना, कोणीही फॉरेनर नाहीये, आपले सर्वांचे पूर्वज, या भारतीयांच्या सर्वांचे पूर्वज इथलेच आहेत आणि यांनीच दान दिलेले. फक्त मधला जो 1000 वर्षांचा काळ आहे तो ब्लँक झालेला, इतिहास नष्ट करण्यात आलेला, बुद्धांचा जो विचार तो या ठिकाणावर नष्ट करण्यात आलेला, म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली. जशी ही लेण्याद्री लेणी किंवा तुम्ही ज्यावेळेस अंबांबिकेला आपण जाऊ किंवा तुळजाला जाऊ, फरक खूप जाणवेल आपल्याला. इथे एकदम ओसाड आहे. अंबांबिकेला जर गेलो तर आपण एकदम जंगलातून जातोय, इथे गेलो तर चांगली डेव्हलपमेंट वगैरे झाली. का झालेली, कारण की लोक येत आहेत म्हणून ती डेव्हलपमेंट आहे. तिकडे का नाही, कारण की तिकडे लोक जात नाही म्हणून डेव्हलपमेंट नाही. परंतु आता आपण जनजागृती करून लेण्यांबद्दल जागृती करतोय, त्याच्यामुळे तिकडे पण आता कामं सुरू झालेली आहेत. तर लेण्याद्रीचा इतिहास थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, लेण्याद्री म्हणजे काय. आता ह्या लेण्याद्री लेणीवरती पुढे एक 26 नंबरची एक लेणी, इथं टोटल 30 लेण्या आहेत. 30 लेण्या. आता लेणी तुम्हाला सांगितलं लेणी काय, लेण्यांमध्ये पण काही भाग असतात. तुम्हाला एक लेणी समजली का सगळ्या लेण्या समजणार आहे. म्हणजे साधं उदाहरण सांगतो, आता आपण ज्या ठिकाणी खोलीमध्ये आहोत त्याला बोलतात चैत्यग्रह. याला पाली प्राकृत शब्द आहे चेतीय घरो. घर हा शब्द कोणता आहे, मराठी शब्द आहे ना, पण तो ओरिजिनल कुठून आलेला आहे, प्राकृत मधून आलेला आहे. म्हणजे आता हे तुम्ही एंट्री गेल्या गेल्या ठीक आहे, आता दमलेले असाल, पाहिलं काहीच नाही आपण ना, ज्यांना लेण्याद्री बद्दल माहिती नाही किंवा जे कोणी लोक येतात त्यांना कोणाला काही समजत नाही लेणी कशी पाहायची काय पाहायची. याच्यावरती एक शिलालेख, त्या शिलालेखामध्ये घर हा शब्द आहे. म्हणजे ही जी खोली आहे याला घर बोललेलं आहे, पण कोणतं घर आहे, चेतीय, चैत्य घर. मग चैत्य घर म्हणजे काय, तर चैत्य म्हणजे काय, तर हे जे तुम्हाला दिसतंय तर हे स्तूप. हे स्तूप म्हणजेच काय, तर बुद्ध प्रतीक आहे. आता बुद्ध प्रतीकामध्ये जाण्याच्या अगोदर मी थोडक्यामध्ये परत मी सारखं ते सांगतो, मी तुम्हाला अंबांबिकेला ते डिटेल सांगेल. आता हा खूप सुंदररित्या कोरण्यात आलेला चैत्य स्तूप आहे. मग ह्या लेणीमध्ये एक असतं चैत्य ग्रह, त्याच्यानंतर बाजूला ज्या खोल्या असतात त्यांना बोलतात विहार. मग एक तर काय राहण्याची एक खोली, एक हे जे चैत्यग्रह हे प्रार्थना घर आहे. म्हणजे इथं काय करायचं, हे देवालय तर माहिती ना तुम्हाला सर्वांना, जसं देवालय असतं तसं हे चैत्यालय. आलं लक्षात. मग इथे येऊन काय करणार ते भिक्खू, जसं आपण आता आल्यानंतर ध्यान केलं त्याचप्रमाणे आपण आता चॅन्टिंग केलं, तर तेच काम ह्या 2000 वर्षांपूर्वी सुद्धा ह्या लेणीमध्ये सुरू असायचं. आता
आपल्याला आपण जे बोलतोय किंवा मी जे बोलतोय तर त्या काळातले जे भिक्खू आहेत, नुसते त्याच काळातले नाही, आजही जे जपान असतील, थायलंड असतील, हे जे वेगवेगळ्या देशातील जे भिक्खू आहेत ते ज्यावेळेस चॅन्टिंग करतात, तर हे जे सगळं बनवलेलं आहे हे इको होतो ना इथं आवाज, तर त्यांचं चॅन्टिंग केल्या आपलं मन शांत होतं. इतका त्यांच्या आवाजामध्ये भारदस्तपणा आहे, की ताकद त्यांच्या आवाजामध्ये आजच्या सुद्धा भिक्खूंमध्ये त्या काळातील असणारच आहे. परंतु हे सर्व जे दिसते आपल्याला हे त्यासाठीच आहे की आवाज थोडाही झाला पाहिजे, ते ध्वनी लहरी त्या निर्माण झाल्या पाहिजे त्याप्रमाणे, तर त्यासाठी हे केलेलं आहे. आता इथे दगडामध्ये कोरलेलं दिसतंय आपल्याला, दिसतंय ना तुम्हाला, परंतु तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं, भाजेला कधी गेले आहेत का? भाजेला कशामध्ये? लाकडामध्ये, आणि ते लाकूड 2000 वर्षांपूर्वीच आहे. आता इथे सुद्धा एक लाकूड एका ठिकाणी लावण्यात आलेलं, कोण सांगू शकतं? वरती बघा, आजूबाजूला बघा, हे बघा, हे जे दिसतंय का, हे पूर्ण आहे ना, ही कमान पूर्ण आहे, परंतु ती कमान तुटलेली आहे, दिसते, आणि तिथं मध्ये होल आहेत, तुम्हाला दिसतंय का चौकोनी होल? तर ते का होते? त्यांनी तिथं लाकूड तिथं ऍड केलेलं, म्हणजे त्यांनी अर्धवट हे सोडलेलं नव्हतं लेणं, परिपूर्ण त्यांनी लेणं केलेलं आहे, म्हणून त्यांनी तिथं लाकूड सुद्धा लावलेलं. तसंच ज्यावेळेस आपण तुळजामध्ये जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला स्तूपाबद्दल पण सांगेन. आता स्तूपाकडे येऊयात. स्तूप म्हणजे बुद्ध प्रतीक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला कोणाला जर बुद्ध वंदना येत असेल तर बुद्ध वंदनेमध्ये एक चैत्य वंदना सुद्धा येते. तर त्या चैत्य वंदनामध्ये वंदामी चेतियं सब्ब सब्ब ठाणे सुपतिठितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. वंदामी चेतियं सब्ब म्हणजे काय? वंदन करतो मी सगळ्या चैत्यांना. ठाणे सुपतिठितं, ठाण म्हणजे जे ठिकाण आहेत, पतिठितं म्हणजे प्रतिष्ठित केलेले. शारीरिक, श नाहीये, शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा, म्हणजे ज्या ज्या स्तूपामध्ये बुद्धांचे शारीरिक धातू आहेत तर तेच काय आहेत? बुद्ध रूप आहेत. मग ही जी बुद्ध रूप आहेत, बुद्धांचा काळ मी सांगितलं तसं 2500 वर्षांचा काळ. जवळजवळ बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षांच्या काळामध्ये या आपल्या भारत भूमीमध्ये, भारताचं जे पूर्वीचं नाव जम्बूद्वीप आहे, या जम्बूद्वीपामध्ये कुठेही तुम्हाला बुद्ध मूर्ती आढळत नव्हती. मग ते पूजा कशाची करायची? तर या स्तूपांची करायची. आणि तो कोणता पंथ, कोणता सेक्ट आहे? तो थेरवाद सेक्ट आहे, ज्याला आपण हीनयान बोलतो. आपल्या सर्वांना महायान आणि हीनयान हे किमान 2 सेक्ट तरी माहिती आहेत. तर थेरवाद परंपरेत भिक्खू हे बुद्धांचं जे ओरिजिनल धम्म आहे तर तेच जतन करत होते. कारण की बुद्धांनी काय सांगितले सर्वांना माहिती आहे की मला पूजून किंवा माझ्या शरीराला पूजून काही होणार नाही, मी जो धम्म सांगितलाय त्याचं अनुसरण करा. म्हणून आपल्याला या जुन्नरमध्ये सगळ्यात जास्त जरी लेण्या आढळत असल्या, जसं भारतात 1200 लेण्या, त्यापैकी 350 लेण्या फक्त एकट्या जुन्नरमध्ये. भारतात कुठे 5 ते 6 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लेणी कुठेही पाहायला मिळणार नाही. परंतु या सगळ्याच्या सगळ्या लेण्यांमध्ये तुम्हाला कुठेही एकही बुद्धांची मूर्ती पाहायला मिळणार नाही. आणि त्याला एकमेव कारण होतं, ते म्हणजे इथे राहणारा जो भिक्खू संघ होता हा थेरवाद परंपरेतील भिक्खू संघ होता. आणि तो थेरवाद परंपरेतील भिक्खू संघ हा बुद्धांना फक्त प्रतीकांच्या रूपामध्येच पूजत होता. म्हणून आपल्याला स्तूप हे बुद्ध प्रतीक या ठिकाणी दिसते. स्तूपांचे 3 प्रकार आपल्याला सांगतो. शारीरिक धातू म्हणजे महापरिनिर्वाण बुद्धांचं झालंय, त्यांना जाळण्यात आलंय. जाळल्यानंतर त्या ज्या अस्थिरक्षा ज्या शिल्लक राहिलेल्या, तर त्या काळातल्या 8 राजांनी त्याच्यावरती छोटे छोटे स्तूप उभारलेले आहेत. त्याच्यानंतर सम्राट अशोकांनी ते पुन्हा उत्खनन केलं, त्याच्यातून त्या अस्थि धातू काढल्या, त्याचे मिरवणूक काढली आणि 84,000 स्तूपांची निर्मिती ह्या जम्बूद्वीपामध्ये केलेली आहे. त्यापैकी पिप्रोवा नावाचा सगळ्यात पहिल्यांदा हे बुद्ध धातू आहेत कसं समजलंय तर पिप्रोवा नावाचा एक स्तूप होता. कपिलवस्तू आपल्या सर्वांना नाव माहिती आहे. तर त्या परिसरामध्ये जे पिप्रोवाच्या स्तूपामध्ये ते विटांचे दगडांचे स्तूप आहे. जसं सांचीचा स्तूप पाहिला तर कशाचा आहे? दगडांचा आहे, बरोबर ना. तर तसाच पिप्रोवाचा मोठा स्तूप होता. ज्यावेळेस ब्रिटिशांनी उत्खनन केलं तर त्यांना वेगवेगळ्या पेटी भेटली, एक मोठी पेटी भेटली. आतमध्ये एक कलश मिळालेला आणि त्या कलशामध्ये एकदम सोनं चांदीची फुलं वगैरे ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये अस्थि धातू ठेवलेले आहेत. परंतु त्या कलशामध्ये काहीतरी लिहिलेलं होतं आणि ते लिहिलेलं काय होतं तर हे काय आहे तर बुद्धचं धातू आहेत. आणि ते कोणी म्हणजे सुकीर्ती एक नाव त्याच्यामध्ये येतं. बुद्धांचं ते नाव आहे किंवा ज्याची सुकीर्ती आहे या नावाने सुद्धा असू शकतं. त्याच्यात अभ्यासकामध्ये मतमतांतर आहेत, परंतु भगिनी हे नाव येतं. आता भगिनी कोणता शब्द आहे? भगिनी कोणता शब्द आहे? आपण मराठीमध्ये पण बोलतोच ना भगिनी. तर ते बुद्धांच्या काळामध्येच ज्यावेळेस तो
अस्थि कलश मिळालाय, तर त्याच्यावरती म्हणजे बुद्धांचे जे शाक्य कुळातील जे भाऊ बहीण आहेत त्यांच्या ज्या बहिणी वगैरे असतील तर त्यांचं सुद्धा तिथं आलेलं आहे. नंतर आपण ज्यावेळेस तिकडे जाऊ त्यावेळेस मी तो शिलालेख सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर हे काय झालं, शारीरिक धातू स्तूप झाले. त्याच्यानंतर उपदेशिक स्तूप एक असतं, बुद्ध इथे आलेत, बुद्धांनी उपदेश दिलेला आहे, इथून निघून गेलेले, तर त्यांच्या स्मरणार्थ परत स्तूपाची निर्मिती झालेली. आणि पारिभोगिक नावाचा एक स्तूप असतो, तो म्हणजे बुद्धांनी काही वस्तू वापरलेल्या आहेत, मग भिक्षापात्र असतील जे काय असेल तर त्यांच्यावरती स्तूपांची निर्मिती झाली. जसं सोपाऱ्याला एक स्तूप आहे, आपल्याला माहिती आहे सोपाऱ्याचा स्तूप विटांचा स्तूप आहे, तर त्याच्यामध्ये सोन्याच्या करंडकामध्ये भिक्षापात्राचे तुकडे मिळालेले होते. तर ते पारिभोगी 3 स्तूपाचे प्रकार झाले ना. आता खाली हे बेस दिसतंय ना तुम्हाला, जो गोल दिसतोय सर्कलला, त्याला जोतं सरळ सरळ आपण ज्याला बेस बोलू, जोतं आहे. त्याच्यानंतर हे मेधी आहे. हे ज्या 3 लाईन आहेत तर ह्या 3 लाईनीला आजच्या भाषेत बोलतात, मराठी किंवा संस्कृत जे काय असेल ते वेदिका पट्टी. परंतु कार्ला लेणीमध्ये आपण ज्यावेळेस जातो तर कार्ला लेणीमध्ये वरांड्यामध्ये, हा जसा वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये काही हत्ती आहेत, त्याच्यानंतर बुद्ध शिल्प कोरलेले आहेत. तर त्या हत्तीच्या खालच्या पट्टीमध्ये एक शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये म्हणजे ती जी पट्टी, ही जी लाईन आहे ना, तर त्याच टाईपची 3 याची लाईन त्यांनी कोरलेली आहे. तर हत्ती कोणी दान दिले, 2 हत्ती दान दिलेले आहेत, प्लस वेयिका पट्टी दान दिलेली, असा तो शिलालेख आहे. काय नाव आहे, वेयिका पट्टी म्हणजे रेलिंग, कंपाऊंड. आजच्या भाषेत काय आलं, वेदिका पट्टी आली, पण आपण ती वेयिका पट्टीच बोललो पाहिजे. जसं तुम्ही जर कोणी सांचीला गेलं असेल तर तिथं सुद्धा रेलिंग आहेत ना 3 याच्याच, कदाचित हे बुद्ध धम्म आणि संघाचं प्रतीक असावं. त्याच्यानंतर हे अंड्याचा भाग आहे, तो मधला भाग जो असतो तो हर्मिका आहे. त्याच्यानंतर वरती जर तुम्ही गेला तर वरती एक खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये छत्रावली असते. आता याच्यावरती सुद्धा ज्या कार्ला लेणीमध्ये जशी छत्री असेल, कार्ला पाहिली कोणी, कार्ला लेणीमध्ये आजही लाकडाची छत्री आहे जी 2000 वर्षांपूर्वीची, तशीच इथे सुद्धा छत्री असेल, परंतु ती नष्ट झालेली आणि त्याच्या आतमध्ये कदाचित त्या अस्थिरक्षा वगैरे ठेवत असतील. आता व्यवस्थित जर तुम्ही स्तूप पाहिला तर याच्यामध्ये काही चिन्ह दिसतात. तुम्हाला काय दिसते, 200ची नोट आहे काय, 200 तुम्ही चिन्ह बघा, चिन्ह दिसतंय काही, नाही पूर्ण याच्यावर स्टार्टिंग पॉइंटर नाही आणलं ना. हा एकदम वर हा हे सगळं हर्मिका, हो त्याच्यावरती एक खड्डा असतो आणि त्याच्यावरती मग ते छत्र म्हणजे काय, छत्रपती आपण ज्यांना बोलतो तसंच. तुम्ही जर अजिंठ्याला जर गेलात किंवा पितळखोरा लेणी म्हणून आहे त्याच ठिकाणी परिसरामध्ये, तर तिथं बुद्धांची अशी या खांबावरती चित्र काढलेली आहेत, रंगीत बुद्ध दाखवलेले आहेत, कमळावरती बुद्ध असतात आणि त्याच्यावरती बुद्धांच्या वरती छत्री असते. त्या 3 छत्री आहे ना, ती दगडामध्ये कोरलेली. नाही इथे पण बाजूला एक स्तूप आहे चैत्य, इथे 2 चैत्यगृह आहेत, ते आपण पाहूच, त्यावेळेस पण तुम्हाला दाखवेल. आता हे सर्वांना दिसतंय का, काही फरक आहे. हा आहे मध्य प्रदेशमध्ये, हा सम्राट अशोकाने निर्माण केले, म्हणजे स्वतः त्यांच्या पत्नीने इथे उभे राहून काम केलं असेल, इतका महत्वपूर्ण स्तूप त्या सांचीचा आहे. हा आता आपण कुठे आहोत, जुन्नरमध्ये, महाराष्ट्रामधल्या जुन्नरमधल्या इथं हे लेण्याद्रीचं गोळेगाव म्हणून गाव आहे. काही फरक दिसतोय तुम्हाला, हे जे वरती 3 लाईन आहेत, जर कोणाकडे असे असेल तर बघा, 200ची नोट, 3 ह्या छत्रावल्या आहेत इथं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हर्मिका दिसते, त्याच्यानंतर अंड्याचा भाग दिसतोय. मी जी तुम्हाला रेलिंग बोललो ना, ही जी दिसते का, ही रेलिंग आहे, याला वेयिका पट्टी, ही जी रेलिंग दाखवलेली आहे त्यांनी, ठीक आहे. आणि आता याच्या आतमधलं दिसत नाही तर तो हा भाग आहे. इथं मग बुद्धांच्या मूर्त्या वगैरे असतात, ते वेगवेगळे प्रकार. मग हा जो स्तूप आहे, जसा MP मध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, तसं तुम्हाला साऊथला गेलं तर तुम्हाला या प्रकारचे वेगवेगळे स्तूप मिळतील. तुम्ही अगदी पाकिस्तानात जर गेलं तर तुम्हाला याच प्रकारचा स्तूप मिळेल, म्हणजे जी संरचना आहे ती याच प्रकारचा मिळेल, फक्त डिझाईन आकार वगैरे तुम्हाला चेंज झालेला पाहायला मिळतो. तर सगळ्यात महत्वाचं ह्या लेण्यांमध्ये कोणतं स्थान असेल तर ते स्थान म्हणजेच चैत्यग्रह. तुम्ही कधी तुम्हाला जर
आता सरांनी, अमित मेधावी सरांनी जसं सांगितलं की या ठिकाणी अरहंत भिक्खू तपलेले आहेत, त्यांनी मेडिटेशन केलेले, त्यांचे व्हायब्रेशन आजही या परिसरामध्ये आहेत. आपण ज्यावेळेस अंबांबिकेमध्ये जाऊ तर ते खूप मोठे अरहंत भिक्खू, जसं काल एक 23 सुक्ताबद्दल सांगितलं, त्याच्यात 23 जे सांगितले, तर त्याचं ज्ञान असणारे भिक्खू सुद्धा या परिसरामध्ये होते. तर असे अरहंत भिक्खू या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. तर त्यांच्या सानिध्यामध्ये एक प्रकारे आपण आता हे करतोय. हे जवळजवळ किमान 1000 वर्षानंतर, तरी 7व्या-8व्या शतकापर्यंत किंवा 9व्या-10व्या शतकापर्यंतच इथं, मला तर वाटतं तोपर्यंत सुद्धा इथं बुद्धिझम राहिला नसेल. कारण की तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर ही जी लेणी कोरलेली, जुन्नर लेणी कोरण्याचा काळ आहे इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 3 शतक. ठीक आहे, 300-400 वर्षांच्या काळामध्ये जुन्नरच्या सगळ्यात ही जी लेणी कोरलेली ही जवळजवळ 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये कोरलेली. त्याचं कारण म्हणजे इथले जे खांब आहेत, हे जे चैत्यगृह आहेत, हे चैत्यगृहामध्ये सुद्धा वेगवेगळे आकार असतात. ज्यावेळेस तुम्हाला तुळजामध्ये घेऊन जाईल त्यावेळेस म्हणा हे चैत्यगृह असं कसं काय, ज्यावेळेस अंबांबिकेमध्ये जाऊन ते वेगळंच आहे. तर याचं कारण काय, हे जे खांब दिसतात ह्या खांबावरती तुम्हाला हत्ती सिंह दिसत आहेत, ते तुम्हाला बाकीकडे ह्या जुन्नरमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. पण नंतर जसजसं प्रगत होत गेलं लेणी कोरण्याची कला, तसतसं मग आपल्याला अजिंठासारखी कलाकृती निर्माण झालेली दिसली. का निर्माण झालेली दिसली, कारण की इथला कदाचित राजाश्रय कमी झालेला आहे. इथलं हे जे जुन्नरचं महत्व आहे हे नंतर 4व्या, 5व्या, 6व्या शतकामध्ये जास्त काही मिळत नाही जुन्नर बद्दल. इथला राजाश्रय कमी झाला, इथं लोक येणं बंद झाली, म्हणून ते तिकडे झालेले. आलं लक्षामध्ये. आता इथं लोक जर येणं बंद झाली तरी इसवी सन पूर्व 1, 2 शतक असेल, 3, 4 शतक असेल, सगळ्यात जास्त लोक याच ठिकाणी येत होते. प्राचीन व्यापारी मार्ग आहे, तो डिटेल मी तुम्हाला सांगेलच नंतर. या ठिकाणी ग्रीक लोकांची वस्ती होती, याचा सगळ्यात मोठा पुरावा भेटला. मी तुम्हाला शिलालेख तर सांगितलंच, पण तो ग्रीकांचा एक देवता आहे, ग्रीकांची एक देवता आहे, त्याचं नाव इरॉस आहे. इरॉस एंटरटेनमेंट, जर थिएटरमध्ये जर तुम्ही कधी गेला तर स्टार्टिंगला एक नाव येतं इरॉस एंटरटेनमेंट. इरॉस ही ग्रीकांची देवता आहे. त्या ग्रीक देवतेची मूर्ती याच लेण्याद्रीच्या पायथ्याला बल्लाळवाडी म्हणून एक ठिकाणी, तर त्या ठिकाणी त्या ग्रीकांची मूर्ती मिळालेली आहे. अँफोरा माहिती तुम्हाला नसेल माहिती, म्हणजे ते एक सुरई टाईप असतं बघा, मातीचंच भांडे पण त्याला असं सुरई असते, वाईन वगैरे ते वतत असतील त्यासाठी यूज करण्यात येत असत, तर ते आपल्याला या ठिकाणी मिळालेले. तर हे सर्वच्या सर्व ग्रीक लोक या ठिकाणी राहायचे. हे सगळ्याच्या सगळं जुन्नर जे आहे ते ड्राय पोर्ट होतं. इथून सगळ्याच्या सगळा तो माल किंवा इथले जे भिक्खू सर्व जे असतील तर ते दक्षिणेला जात होते. या मार्गाला ज्यावेळेस उद्या आपण नाणेघाटात जाऊ, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या मराठीचा इतिहास कशी प्राकृत मधून आलेली आहे तो डिटेल मी तिथे सांगेल, परंतु फक्त इथं सांगतो की या मार्गाला काय बोलायचे. भारतात त्या काळामध्ये 2 मुख्य मार्ग होते, ज्याला इंटरनॅशनल हायवेज बोलू आपण. एक होता उत्तरापथ आणि दुसरा जो महत्वाचा मार्ग होता तो म्हणजे हा दक्षिणापथ. या मुंबईच्या समुद्रावरती, कोकणच्या समुद्रावरती आल्यानंतर दक्षिणेला जाणारा एकमेव मार्ग कोणता होता, तर तो जुन्नर मधून जाणार होता. आणि हे जुन्नर ते त्यावेळेचं ड्रायपोर्ट होतं, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या लेण्यांची निर्मिती झाली आहे. मग ते या ठिकाणी जसे भिक्खू येत असत तसे व्यापारी पण येत असत. व्यापारी सुद्धा इथं राहत असत. भिक्खू बुद्धांचा धम्म त्यांना सांगत असत, आणि ज्यावेळेस त्यांचं परिवर्तन होत असत त्यावेळेस त्यांनी त्यांना दान सुद्धा दिलेले आहेत. इंडो रोमन राजे आहेत माहिती ना आपल्या सर्वांना, तर तोच हा प्रकार आहे. आता पुन्हा पुन्हा मी काय सांगतोय की आपण लेणी पाहत नाही. आता मी तुम्हाला काय काय सांगितलं की हत्ती आणि सिंह आहेत याच्यावरती, कुठे खांबावरती, परंतु तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर हत्ती आणि सिंहाच्या व्यतिरिक्त एक खूप वेगळी प्रतिमा या ठिकाणी कोरलेली आहे. तर ती तुम्ही शोधा एवढ्याच खांबामध्ये. हे 2 हत्ती तिकडे जर व्यवस्थित जर पाहिलं, आता इकडे बघा, चेहरा जो आहे तो मानवी चेहरा आहे आणि शरीर जे आहे ते प्राण्याचं आहे, सिंहाचं आहे. मग तुम्ही ग्रीकचे पिरॅमिड जर पाहिले असतील, इजिप्तचे पिरॅमिड तुम्हाला माहिती आहेत का, त्या ठिकाणी पिरॅमिडच्या समोर खूप मोठाले स्फिंक्स कोरलेले आहेत. तर ते स्फिंक्स या ठिकाणी आहेत. किती महत्वपूर्ण आहे. आणि मग कदाचित हा खांब त्याला कोरण्यासाठी जेवढे काय पैसे लागले असतील तर ते एका ग्रीक व्यक्तीने दिलेले. फक्त त्याने शिलालेख नाही कोरला, पण त्याची छाप तिथं सोडलेली आहे की बाबा मी कोरलेले आहे, मग आमच्या देशातलं काहीतरी इथं पाहिजे म्हणून ते समजून घ्या. बघा त्याच्या कानामध्ये ते दिसतं व्यवस्थेमध्ये आहे ना. त्याच प्रकारे फक्त त्याच ठिकाणी येतं एवढं, बाकी तुम्हाला जास्त कुठेही मिळत नाही. पण तुम्ही पितळखोरामध्ये जा, तिथं तुम्हाला सुद्धा ते उडणारे घोडे वगैरे असतात, पंख असलेले घोडे पाहिलेत ना कधी, तर ते सुद्धा कोरलेले आहेत. तर हे झालं महत्वपूर्ण एक झालं.
आता हा जो चैत्यग्रह आहे हा गजपृष्ठाकार आहे, म्हणजे दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित, म्हणजे हत्तीचे एक प्रकारे पाठ असते त्याप्रमाणे हा कोरण्यात आलेला आहे. आपण बाजूचा जो पाहू चैत्यगृह तो एकदम साधा सिंपल आहे. आता इथे हे झाल्यानंतर हे चैत्यगृहामध्ये मी थोडक्यात माहिती सांगितली. एक शिलालेख अभ्यासूया. शिलालेख अभ्यासल्यानंतर आपण जाणार आहोत ते मुख्य विहारामध्ये. त्या विहारामध्ये आपण शांततेमध्ये मी तुम्हाला तिकडे सगळं सांगतो. बाजूच्या काही लेण्या जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात आणि मग आपल्याला सांगितलं नाही अजून. या इकडे या, इकडे या. आता हे चैत्यग्रह दान कोणी दिलेलं आहे तर त्याचे शिलालेखाचे उल्लेख आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. तर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर स्टार्टिंग जी झालेली आहे ती स्वस्तिकाने झालेली आहे, बरोबर ना. त्याच्यात तिथे एक प्लस टाईप चिन्ह दिसतंय तुम्हाला, दिसतंय प्लस. प्लस म्हणजे आता हे तुम्हाला डिटेलमध्ये अंबांबिकेला जाऊ, उद्या नाणे घाटामध्ये जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला ही लिपी सुद्धा शिकवणार आहे. 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही ती शिकणार आहे. फक्त हा प्लस सांगतो तुम्हाला. प्लस म्हणजे त्यांचा आहे, ही लिपी आहे धम्मलिपी. त्या धम्मलिपीचा उगम वगैरे कसा झालाय ते आपण अंबांबिकेकडे पाहू. प्लस क आहे. आता आपला देवनागरीतला क कसा झालेला आहे सांगा. त्या प्लसला फक्त आपण 2 राऊंड केलेले, थोडं गोल केलेलं झालं ना आपला क. दिसतंय तुम्हाला क. त्याच्यानंतर आता येते ली. त्याच्यानंतर उलटा के दिसतोय का तुम्हाला. तो के म्हणजे त्यांचा आहे अ. आपलं काय परत राऊंड केले थोडं. 2000 वर्षामध्ये चेंजेस काय काहीच नाहीत, एकदम थोडे चेंजेस केलेले आहेत. क ली अ न स. आता क ली अ न काय असेल. क ली अ न कल्याणचं 2-2.5 हजार वर्षांपूर्वीचं नाव या चैत्यगृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. किती महत्वाचं आहे माहितीये. कल्याणचं नाव कुठून आलंय काहीही माहिती नाही. मग या कल्याणचं नाव कलियन होतं. हा एकमेव पुरावा, एकमेव म्हणजे भरपूर असे शिलालेख आहेत आपल्याला, परंतु सगळ्यात भक्कम पुरावा आपल्याला या लेण्याद्रीच्या चैत्यगृहामध्ये पाहायला मिळतंय. काय नाव सांगितलं कल्याणचं. कलियन. आज काय झालंय अपभ्रंश फक्त कल्याण आहे. तसं सोपाऱ्याचं सुद्धा, सोपारा आपण बोलतो त्या सोपाऱ्याचं नाव सोपारका आहे शिलालेखांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर कल्याणस, हिरनिकस, पुतस. पुतस म्हणजे पुत्र. हिरनिक म्हणजे काय असू शकतं. हिरनिक सोनार. हिरा शब्द आला ना त्याच्यात. हिरनिक मग त्या कल्याणचा एक सोनार आहे त्याचा पुतस. त्याचं नाव आहे सुलस दत्तस. सुलस दत्तस. काय नाव आलं सुलस दत्त. त्याच्यानंतर एकपुरीस. चेतीय घरो नियुतो देय धम्म. म्हणजे काय. नियुतो म्हणजे काय एक प्रकारे नियुक्त केले. काय नियुक्त केले किंवा काय दिलंय. धम्माला दान दिलेलं देय धम्म. काय दिलेलं आहे चेतीय घरो. मी मगाशी तुम्हाला एक शब्द सांगितला घर म्हणजे काय. आपण जे घर आपल्या होम बोलतो, ग्रह हे नंतर आलेलं असावं पण त्याला ओरिजिनल शब्द हा घर आहे. तर तो जो शब्द आहे तुम्हाला चेतीय. आता हा जो घ, आता तुम्हाला कसं दिसणार नाही. हे जे खड्डा दिसतो ना, हा खड्डा, या खड्ड्याच्या वरती एक वाय टाईप दिसतोय, अँकर दिसतोय तो आहे य. पण त्या याच्या बाजूला आहे घ. आपला घ कसा आहे त्याला फक्त आपण रोटेट केल्याने एक लाईन मारलेली झालं ना आपला घ. हाय काही चेंजेस नाही. सरळ रेष जी दिसते, सरळ रेष म्हणजे र असतो तो रो झाला. घ रो. हे चेतीय घर दान दिलेलं आहे. नियुतो. परत य आला का, त्याच्यानंतर उकार आला का, त्याच्यानंतर तो आहे. आता त कसा असतो आपला. त कसा आहे तिथं. त कसा दिसतो तुम्हाला उलटा आहे ना, फक्त मिरर इमेज आहे. नियुतो नियुक्त केलेलं आहे. त्याच्यानंतर काय देय धम्म म्हणजे धम्माला दान दिले. चार सारखा म आहे ना, त्या म ला आपण रोटेट केलंय. आपला देवनागरीतला म झालेला आहे. आलं लक्षामध्ये. ढ जे अक्षर आहे ते चेंज झालेले नाहीत, ते आहे तसंच आहे. 2000 वर्ष झालेली. हा थोडक्यात शिलालेख सांगितला मी तुम्हाला, किंवा तुम्हाला थोडक्यात आपल्याला अक्षर ओळख पण झाली. परंतु हा खूप महत्वपूर्ण शिलालेख आपण या ठिकाणी पाहिलाय. त्याच्यात आपल्याला कल्याणचं नाव येतं. आता आपण विहारामध्ये जाऊया. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.